तर मित्रांनो, पिंपरखेडचा पप्पू म्हणजेच हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाभाडे काल थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू करतानाच मला वाटलं होतं की हा चित्रपट थिएटरमध्ये खूप धुमाकूळ घालणार आहे आणि सध्या तरी होतही असंच. हे दाभाडे कुटुंब थिएटरमध्ये जो काही धिंगाणा घालतंय ते बघून एकदम भारीवाला फिलिंग आलं. मित्रांनो, बुक माय शोवर जेव्हा मी सकाळी थिएटरमध्ये या पिक्चरचं या मूवीचं तिकीट बुक करण्यासाठी गेलो होतो तेव्हा या पिक्चरच्या सगळ्याच शोला खूप चांगली ऑक्युपन्सी मिळाली होती असं दिसलं. आणि मी ज्या रात्री 9:15च्या शोला गेलो होतो तो शो तर कम्प्लिटली हाऊसफुल होता मित्रांनो. सो मराठी चित्रपटाच्या बाबतीत हाऊसफुलचं हे चित्र खूप दिवसांनी बघायला मिळाल्यामुळे खूप बरं वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. इट वॉज व्हेरी प्लेझंट एक्सपिरियन्स. पण मित्रांनो, हे काही असंच किंवा उगाच झालेलं नाहीये. यामागे हेमंत ढोमे आणि फर्स्ट क्लास दाभाडे या पूर्ण टीमने जे काही प्रमोशन केलंय त्याचा खूप मोठा हातभार आहे. सो मित्रांनो, फक्त मूवी चांगला बनवून किंवा देवा भरोश्यावर सोडून जमत नाही. त्याचं प्रमोशन तेवढ्याच जोरदार पद्धतीने व्हायला हवं, तरच हे असे रेअरली हाऊसफुल दिसणारे मराठी चित्रपटाचे शोज आपल्याला खूप फ्रिक्वेंटली आणि युजली दिसायला लागतील. असो तर मित्रांनो, माझ्या फेवरेट डिरेक्टर म्हणजेच पिंपरखेडच्या लाडक्या पप्पूचा हा चित्रपट म्हणजेच फर्स्ट क्लास दाभाडे कसा होता हे जाणून घेऊया या चित्रपटाच्या या रिव्ह्यूमध्ये. दिस इज श्रीकांत आणि तुम्ही बघत आहात CSR मूव्हीज. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, या चित्रपटाची स्टोरी आहे दाभाडे कुटुंबातील 3 भावंडांची म्हणजेच सोनू, पप्पू आणि तायडी यांची. सोनू म्हणजेच अमेय वाघ याच्या लग्नाच्या निमित्ताने हे सगळं दाभाडे कुटुंब खूप दिवसांनी एकत्र आलेलं असतं. सुरुवातीला लग्न कार्यामधील गडबडीत गोंधळीत सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे असं आपल्याला दिसतं. पण जसा जसा मूवी पुढे सरकतो तसं या दाभाडे कुटुंबातील सदस्यांच्या नात्यामधील मतभेद, कुरकुर, प्रत्येक कॅरेक्टर्सचे पर्सनल प्रॉब्लेम्स, इश्यूज आपल्याला समजायला लागतात, कळायला लागतात. आणि सगळेच जण आपल्या पर्सनल प्रॉब्लेम सोबत एकटेच कुडत बसलेले असतात. पण एकटं कुडत बसण्याऐवजी एक फॅमिली म्हणून जर हे प्रॉब्लेम डिस्कस केले, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर या गोष्टी किती साध्या सोप्या असतात हे हा सिनेमा दाखवून जातो. आणि मित्रांनो, अशी खूप बेसिक, साधी पण खूप इम्पॅक्टफुल या चित्रपटाची कथा आहे. ही तर झाली या चित्रपटाची कथा. आता बोलूयात या चित्रपटाच्या डायरेक्शन आणि स्क्रीन प्ले बाबत. मित्रांनो, हेमंत ढोमे एक डिरेक्टर म्हणून खूप चांगला ऑब्झर्वर आहे, निरीक्षक आहे. हे त्याचे चित्रपट बघून तुम्हाला नक्की जाणवलं असेल. या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर इतकं निरीक्षणातून घडलंय की ते तुम्हाला आपल्यातीलच एक वाटायला लागतं. लहानपणी सोबत वाढलेली भावंड मोठी झाल्यावर कशा प्रकारे एकमेकांपासून दूर जातात, त्यांच्या नात्यामध्ये दुरावा वाढायला लागतो, एकमेकांसोबत त्यांचं बिनसायला लागतं, यावर हा मूवी फोकस करतो, जे की प्रत्येक घरात कुठे ना कुठे आज घडत आहे. दाभाडे कुटुंबातील आई, आत्या, वडील हे इतके फॅमिलियर आणि रिलेटेबल वाटायला लागतात की आपण आपल्या फॅमिलीलाच मोठ्या पडद्यावर बघतोय की काय असं तुम्हाला वाटेल. आणि ही सगळी हेमंत ढोमे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाची कमाल आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, त्यांनी हे सगळं खूप हलक्या फुलक्या पद्धतीने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही गोष्टी खूप छोट्या असतात पण त्या प्रत्येकाला मनात कुठे ना कुठे बोचत असतात. आणि हे सगळं, या सगळ्या गोष्टी हेमंत ढोमे यांनी सिरियसली न दाखवता खूप हलक्या फुलक्या मनोरंजक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. याचं एक उदाहरण देऊ इच्छितो. एक सीन या चित्रपटामध्ये आहे. त्या सीन मध्ये या तिन्ही भावंडांमध्ये खूप सिरियस असा राडा चाललेला असतो. म्हणजे ऑडियन्सेस असे एकदम एंगेज झालेले असतात या पूर्ण कन्व्हर्सेशन मध्ये, डायलॉग मध्ये, आणि ते पण सिरियसली. पण या डायलॉग दरम्यान अचानक कुणाचाही हसण्याचा, मोठमोठ्याने हसण्याचा आवाज यायला लागतो. आणि सगळे जेव्हा कोण हसते असं बघतात तेव्हा या घरातील सगळ्यात मोठी व्यक्ती म्हणजेच मोठी आई म्हणजेच आजी मोबाईलवर काहीतरी बघून हसत असताना आपल्याला दिसते. आणि मित्रांनो, मूवीमध्ये असे बरेच सीन्स आहेत जे तुम्हाला सिरियस गोष्टी सांगण्याचा प्रयत्न देखील करतं, पण त्यामध्ये बोर न होऊ देता ते तुम्हाला हलक्या फुलक्या मनोरंजक पद्धतीने गोष्टी आणि त्याची महत्व, त्याचं इम्पॉर्टन्स सांगून जातं. आणि हे डिरेक्टरचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल मित्रांनो. तर मित्रांनो, रायटिंग आणि डिरेक्शन या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये हेमंत ढोमे वॉज डेफिनेटली ब्रिलियंट. त्यांचं डिरेक्शन मला खूप आवडलंय आणि तुम्हालाही ते नक्कीच इमोशनल करून जाईल आणि हसवून देखील जाईल. सो आता बोलूयात या चित्रपटाच्या ऍक्टिंग आणि परफॉर्मन्सेस बद्दल. मित्रांनो, या चित्रपटात 3 लीड कॅरेक्टर्स आपल्याला दिसतील आणि हे 3 कॅरेक्टर्स आहेत सोनू, पप्पू आणि तायडी. आणि या तिन्ही भूमिका रिस्पेक्टिव्हली साकारल्या आहेत अमेय वाघ म्हणजेच सोनू, सिद्धार्थ चांदेकर म्हणजेच पप्पू किंवा किरण, आणि तायडी किंवा जयू म्हणजेच क्षिती जोग. आणि मित्रांनो, या तिघांनीही इतकं ब्रिलियंटली परफॉर्म केलंय की तुम्ही हे कॅरेक्टर्स कुठे ना कुठे स्वतःमध्ये शोधायला लागता. प्रत्येक जण आपापल्या प्रॉब्लेम सोबत एकटं झुंजत असतो आणि त्याची होणारी घुसमट प्रत्येक जण खूप प्रभावीपणे या आपापल्या कॅरेक्टरमधून आपल्यासमोर मांडतो, आपल्यासमोर दाखवतो. मिताली सिद्धार्थचं इमोशनल सीन्स असो, पप्पू म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर आणि त्याच्या वडिलांमधील तो ऑकवर्डनेस किंवा अबोलपणा असो, आणि शेवटी त्यांच्यात होणारी इमोशनल बॉन्डिंग असो, यात सिद्धार्थ नक्कीच पुरून उरलाय.
दुसरीकडे क्षितिज जोगने अमेय आणि सिद्धार्थ या दोघांच्या ताईडीच्या भूमिकेत खूप उत्तम काम केलं मित्रांनो. तुम्हाला ही ताईडी तुमच्या घरातील मोठ्या ताईची नक्कीच आठवण करून देईल. जिथे तुम्ही चुकत आहात असं तिला दिसतं तिथे ती कानही पिरगळते आणि जिथे तिला तुमचं कौतुक वाटतं ती तुमची गालावर पप्पी देखील घेते. सर असं एक तिचं कॅरेक्टर आहे ज्या कॅरेक्टरची स्वतःची एक वेगळी स्वतःसोबत लढाई चालू असते आणि हे तिनं खूप उत्तमरित्या आपल्यासमोर मांडले. या ताईडीला किंवा जयूला बाळ होत नसतं, ती गरोदर राहत नसते आणि त्यामुळे ती स्वतःला कुठे ना कुठे अपूर्ण समजत असते, एक इम्परफेक्ट समजत असते. पण आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये बाळ होण्यासाठी करणाऱ्या धडपडीमध्ये ती कुठे ना कुठे खूप चिडचिडी होते आणि ही चिडचिड हा अँशियसनेस तिने पडद्यावर खूप उत्तमरित्या मांडला मित्रांनो. आणि मित्रांनो क्षितिज जोग आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांशिवाय अमेय वाघने जे काही काम केलंय ना, यू विल फॉल इन लव्ह विथ हिज ऍक्टिंग. अमेय वाघने नुकतंच लग्न झालेलं असल्याने अमेय वाघच्या वाट्याला खूप सारे रोमॅन्टिक सीन्स आलेले आहेत, पण रोमॅन्टिक सीन सोबत तो इमोशनल सीन्स मध्येही खूप उत्तम दिसतो. मित्रांनो अमेय वाघच्या कॅरेक्टरला म्हणजेच सोनूला इमोशनल झाल्यावर स्टॅमिंगचा एक प्रॉब्लेम असतो आणि ज्या पद्धतीने अमेयने हे एक्सप्रेस केलं आहे, या सीन्स मध्ये त्याने ऍक्टिंग केली आहे, ते कुठेही कृत्रिम वाटत नाही. इतकं बेस्ट काम अमेयने या स्टॅमिंगच्या सीन्समध्ये इमोशनल सीन्समध्ये केलेलं आहे. आणि शेवटी एक असा सीन आहे ज्यामध्ये अमेय वाघ सगळ्या घरच्यांसमोर एक फॅमिली काय असते, फॅमिली कशी असायला हवी यावर भाष्य करताना दिसतो. आणि मित्रांनो यामध्ये एक गमतीशीर तसेच खूप इम्पॉर्टंट असा मेसेजही दडलेला आहे. ही वॉज टॉप नॉच इन दॅट लास्ट ऍक्ट. सो या तिघांमधील बॉन्डिंग बघून, भांडणं बघून तुम्हाला नक्कीच तुमच्या भावंडांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, इतके ते रिलेटेबल वाटतात. जरा काय झालं की हा कसा गोरा आहे, हा कसा गोरा आहे, खळी पडती का याला? बघ पडती का, खळी पडती का? चांगली खळी, पण ती डिफॉर्मिटीमुळे येते, त्यात काही कौतुक नाही. बाकी निवेदिता सराफ यांनी साकारलेली भोळी भाबडी, सतत उपास तापास आणि नवस करणारी आई देखील तुम्हाला तुमच्या प्रेमळ आईची आठवण नक्कीच करून देईल. मित्रांनो प्रत्येकच कॅरेक्टर, एवढेच कॅरेक्टर नाही पण प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला खूप रिलेटेबल वाटतो. हे सगळेच कॅरेक्टर इतके उत्तमरित्या लिहिले गेलेले आहेत की तुम्हाला ते आपल्यातीलच एक वाटायला लागतात. मग ती उषा नाडकर्णी यांनी साकारलेली खडूस आत्याबाई असो, सपोर्टिव्ह दाजींच्या भूमिकेत हरीश दुधाडे असो, सोनूच्या बायकोच्या म्हणजेच कोमलच्या भूमिकेत राजसी भावी असो, अगदी सगळ्यांनीच या चित्रपटात खूप उत्तम काम केलं आहे. सो ऍक्टिंग आणि परफॉर्मन्सेस तसेच कास्टिंगच्या बाबतीत हा चित्रपट एकदम ऑन पॉइंट ठरलाय मित्रांनो. ओके, तर आता थोडंसं बॅकग्राऊंड म्युझिक आणि गाण्याबद्दल बोलूयात. मित्रांनो या चित्रपटाची सुरुवातच एका गाण्याने होते आणि ते गाणं असतं एक हळदी सॉन्ग, येल्लो येल्लो चेहरे बघून शॉक लागणार. आणि हे गाणं नक्कीच या लग्नाच्या सीझनमध्ये एक न्यू हल्दी अँथम होणार, यात काहीच वाद नाही मित्रांनो. हे सॉन्ग खूप कॅची आणि तुम्हाला बीट धरायला लावणार आहे. त्यामुळे येणाऱ्या लगीन सराईत हे गाणं तुम्हाला प्रत्येक लग्नात घराघरात वाजताना नक्कीच दिसेल. आणि या चित्रपटाच्या शेवटी तोड साखळी हे गाणं देखील तुम्हाला खूप भावूक आणि इमोशनल करून जाईल. या चित्रपटातील कॅरेक्टर्स प्रमाणेच आपण सगळ्यांनीच स्वतःला कुठे ना कुठे कुठल्या बंधनात, कुठल्या चेनमध्ये, साखळीमध्ये बांधून ठेवला आहे. मग ती साखळी नात्यातील दुराव्याची असो, इगो किंवा मोठेपणाची साखळी असो, किंवा मग कुठल्या इतर दुसऱ्या अडचणीची. आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या साखळीमध्ये कैद आहोत. आणि मित्रांनो हे गाणं त्यासाठी एक मेटाफर म्हणून काम करतं. ही साखळी तोडायला मोटिवेट करतं, या सगळ्या बंधनातून स्वतःला मुक्त करायला सांगतं. ही साखळी, जी बंधनं तुम्हाला पुढे जाण्यासाठी, स्वतःची प्रोग्रेस करण्यासाठी कुठे ना कुठे रोखून धरलेलं असतं. सो गाईज हे गाणं तुम्हाला नक्कीच आवडेलही, भावुकही करेल आणि स्वतःला तुमच्या साखळीच्या कैदेतून मुक्त करण्यास तुम्हाला मोटिवेट देखील करेल. मित्रांनो हा चित्रपट फक्त एक फॅमिली एंटरटेनर किंवा फॅमिली ड्रामा असा नाहीये. हा चित्रपट फक्त नात्यातील दुराव्यावर भाष्य करताना तुम्हाला दिसणार नाही. या चित्रपटात लैंगिक शिक्षणासारख्या टॅबू सब्जेक्टवर म्हणजेच उघडपणे जे विषय घरी बोलल्या जात नाहीत अशा विषयामध्ये देखील हात घालतो. आणि हे सगळं डिरेक्टर तुम्हाला अशा पद्धतीने समजावतो, अशा पद्धतीने सांगून जातो ज्यामध्ये तुम्हाला कुठेही ऑकवर्ड फील होत नाही. हे सगळं खूप हलक्या फुलक्या आणि मजेशीर प्रसंगातून तुम्हाला दाखवलं जातं. आणि मित्रांनो हेमंत ढोमेने हे जे घडवून आणलंय त्याची गरजही होती आणि ते खरंच खूप कौतुकास्पद देखील होतं. आणि हे सगळं एक्झॅक्टली कशाविषयी आहे हे तुम्हाला थिएटरमध्ये जाऊनच बघावं लागेल. मित्रांनो अमेय वाघ आणि राजसी भावे यामध्ये तुम्हाला बरेचसे रोमॅन्टिक सीन्स बघायला मिळतील, कारण या दोघांचं नवीनच लग्न झालेलं असतं आणि त्यांच्या संसाराची नुकतीच सुरुवात झालेली असते. त्यामुळे रोमॅन्टिक सीन्स असतील यात कसलीच शंका नसायला हवी. सो लहान मुलांबरोबर असे सीन्स बघताना तुम्हाला थोडंसं ऑकवर्ड वाटेल, पण हा ऑकवर्डनेस बाजूला ठेवून तुम्ही हा चित्रपट बघावा असं माझं मत आहे, असं मी म्हणेन. मित्रांनो हेमंत ढोमे यांना मराठी प्रेक्षकांची नस पकडण्यात खूप यश आलेलं आहे. ह्युमन इमोशन्सना ते किती उत्तमरित्या समजतात आणि हाताळतात हे पुन्हा एकदा त्यांनी या चित्रपटाद्वारे सिद्ध केलेलं आहे. त्यांनी चित्रपट तर उत्तम बनवला आहेच,
पण फक्त चित्रपट उत्तम बनवून तो तसाच सोडून न देता त्याचं प्रमोशनही आणि मार्केटिंगही त्यांनी खूप जोरदार पद्धतीने केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांच्या या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या चित्रपटाला खूप चांगले शोज मिळालेले आहेत आणि त्यासोबतच या चित्रपटाला खूप चांगली अशी ऑक्युपन्सी मिळते. आणि मित्रांनो, म्हणूनच मी पिंपरखेडच्या या पप्पूचा म्हणजेच हेमंत ढोमेचा खूप मोठा फॅन आहे. सो दॅट्स इट अबाउट फर्स्ट क्लास दाभाडे गाईज. हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणेच अगदी फर्स्ट क्लास असा आहे. कुठेही तुम्हाला सेकंड किंवा थर्ड क्लास हा चित्रपट वाटणार नाही आणि त्यामुळेच सगळ्यांनी पूर्ण परिवारासोबत जाऊन हा चित्रपट थिएटरमध्ये बघावा असं मी तुम्हाला आग्रहाने सांगेन. आणि एवढंच मी या चित्रपटाबद्दल बोलू शकतो मित्रांनो. सो छान वाटलं, चित्रपट हाऊसफुल जातोय. तुम्ही पण तुमचा हातभार या चित्रपटाला लावा. हा चित्रपट मनोरंजन पण करेल आणि काही टॅबू समजल्या जाणाऱ्या गोष्टींवर तुम्हाला बोलायला लावेल, तुम्हाला भाष्य करायला लावेल, तुम्हाला डिस्कशन करायला लावेल असं मला वाटतं. असा फर्स्ट क्लास मामला आहे मंडळी, आता एकत्र यावंच लागतंय. सो या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर चित्रपट बघितला असेल तर तुमचा अनुभव कसा होता हे देखील सांगा. आणि मित्रांनो, जाण्यापूर्वी माझं कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी, रिव्ह्यूज आणि मूवी रिलेटेड किंवा इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट बघण्यासाठी माझ्या चॅनलला CSR मूव्हीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. शो युअर लव्ह, सबस्क्राईब द चॅनल, लाईक द कंटेंट. थँक्यू सो मच गाईज. टाटा, बाय बाय, अलविदा.